मी आहे म्हणून चाललंय सगळं. हे वाक्य प्रत्येक जण आपापल्या आईकडनं सतत ऐकत असतो. ही इतकी रिलेटेबल गोष्ट आहे ना, जी आपल्याला ट्रेलरमध्ये सुद्धा पाहायला मिळते. मी आहे म्हणून चाललंय सगळं. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी, की संपूर्ण ट्रेलरचा जो एक बी-जी-एमचा पेस आहे, तो मला भयंकर आवडलाय. इतका सुंदररित्या तो डिझाइन केलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल ट्रेलरचा पेस, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ट्रेलरला कट्स दिलेले आहेत, ज्या पद्धतीने एडिट केलाय अख्खा ट्रेलर आणि त्याहूनही महत्त्वाचं, अख्ख्या ट्रेलरला पूर्ण पाहून झाल्यानंतर सुद्धा काहीही प्लॉटची आयडिया येत नाही. इतक्या सुंदररित्या मराठीमध्ये फार कमी वेळा ट्रेलरला कट केलं जातं. त्याच्याचमुळे एडिटरला सलाम आहे भावा, रेस तो बनताय. मी बोलतीये उत्तर येणाऱ्या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल. जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये मला या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटलाय ते. अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे आणि रेणुका शहाणे. बिलीव्ह मी, ही इतकी तगडी आणि सुंदर स्टारकास्ट आहे. सगळ्यात आधी अभिनय बेर्डे. मला जेन्युइनली असं वाटतं, की काही कलाकारांच्या रक्तामध्येच तो एक ॲक्टिंगचा किडा असतो आणि बऱ्याच जणांच्या त्या एका जनरेशनल लेगसीमध्ये आपल्याला ती गोष्ट पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये जर का बोलायचं झालं, तर मला असं वाटतं रणबीर कपूर हे एक अत्यंत उत्तम उदाहरण ठरेल अशा एका गोष्टीबद्दल बोलत असताना. कारण वडिलांची लेगसी तो आजसुद्धा कॅरी करतोय. त्याच्या प्रत्येक क्राफ्टमधनं, त्याच्या प्रत्येक ॲक्टिंगच्या वेगवेगळ्या पात्रांच्या शेड्समधनं आणि मराठीबद्दल जर का बोलायचं झालं, तर अभिनय बेर्डे मला असं वाटतं याच्यामध्ये भयंकर कॅलिबर आहे. कारण व्हेन इट कम्स टू एक जेन झी टाइपचा मुलगा थोडासा बिघडलेला आहे. आता नवीन-नवीन तारुण्यात आलेला आहे. मग त्याच्या काही प्रायव्हेट गोष्टी आहेत, त्याच्या काही प्रायोरिटीज आहेत. त्या सगळ्या गोष्टींमधनं आईला सततपणे हडतूड करणारा तो एक मुलगा. आपण हा फेज आपण प्रत्येकजण या फेजमधनं गेलेलो असतो. आपण आईचा मार सुद्धा चिक्कार खात असतो याच एका वागणुकीमुळे. पण तरीसुद्धा अख्ख्या ट्रेलरमध्ये तो इतका रिलेटेबल आपल्याला वाटतो, की असं वाटतं, की ओके आपण हे सगळं कधी ना कधीतरी वागलोय. मे बी आपल्या मोठ्या बहिणीशी, मे बी आपल्या आईशी, जे काही असेल प्रत्येकाची गणित समीकरणं थोडी-थोडी वेगळी नक्कीच असू शकतात. पण मला असं वाटतं, की अभिनय बेर्डेने जेन्युइनली या फिल्मसाठी एफर्ट्स घेतलेले मला तरी जाणवतायत. ऋता दुर्गुळे हिच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर आरपारमध्ये अतिशय सुंदररित्या तिने तिची भूमिका निभावली होती. मला असं खरंच खूप भारी वाटतं जेव्हा चांगला दिग्दर्शक, चांगला रायटर, चांगल्या कलाकारांपर्यंत पोहोचतो, चांगल्या क्राफ्टला घेऊन आणि मग सुंदर-सुंदर प्रोजेक्ट्स आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात. आरपारमध्येही तेच झालं होतं. आता या चित्रपटाबद्दल जर का बोलायचं झालं तर ऋता दुर्गुळेची जी भूमिका आहे ती कुठेतरी मला एक वेगळ्याच शेडमध्ये ती पाहायला मिळते. म्हणजे काही ठिकाणी ती समजावताना पाहायला मिळते, काही ठिकाणी ती खूप स्ट्राँग आहे. स्वतःसाठी तिला स्टँड घ्यायला जमतं. असे विविध शेड्स दाखवणारी तिची भूमिका आहे. आणि रेणुका शहाणे, चेरी ऑन द केक. बिलीव्ह मी, अख्ख्या चित्रपटामध्ये तो एक इमोशनल क्लिफ हँगर असणार आहे. जिथे कारण आई आणि मुलाचं नातं म्हटल्यानंतर यार विषय संपतो. म्हणजे किती पण आपण आपल्या आईला गृहीत धरूया, किती पण आपण तिला "अरे, तू रे, जा रे, नाही मला नाही आवडत आहे." ह्या सगळ्या गोष्टींचा जरी आपला सूर असला, तरी ॲट द एंड ऑफ द डे आई म्हटल्यानंतर तो एक हळवा कोपरा असतो आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आणि तो नक्कीच ओला होणार. हा चित्रपट पाहिल्यानंतर हे मात्र तितकंच कन्फर्म आहे. त्याच्यामुळे रेणुका शहाणे सारख्या दिग्गज अभिनेत्री ज्यावेळेला आपल्याला या चित्रपटामध्ये आईच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, तेव्हाच कुठेतरी एक शिक्कामोर्तब ही गोष्ट होते, की बाबा रे हा चित्रपट कलाकारांच्या परफॉर्मन्सेसच्या बाबतीत तर दमदारच आपल्या सगळ्यांसमोर प्रॉडक्ट देणारा ठरणार आहे. आता येऊया चित्रपटाच्या आणखीन एका महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल. लेखक, दिग्दर्शक म्हणजेच क्षितिज पटवर्धन. मी आधीच्याही टीझर रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, की बरेचदा असं होतं, की कलाकारांची नावं वाचल्यानंतर आपण एक्सायटेड होतो. पण फार कमी वेळा असं होतं, की कुठच्या चित्रपटाच्या रायटर आणि डिरेक्टरचं नाव बघितल्यानंतरच एक विश्वास होतो मनातल्या मनात, की माझे पैसे, माझी ऊर्जा आणि माझा वेळ हे वाया जाणार नाहीये. जर मी 2.5 तास या चित्रपटाला दिले तर. आणि क्षितिज पटवर्धन हे एक्झॅक्टली तेच नाव आहे. आत्तापर्यंतची इतकी मोठी लेगसी ते आत्तापर्यंत सांभाळत आलेले आहेत आणि त्याच्याचमुळे इतके मोठे गीतकार, नाट्य दिग्दर्शक, दिग्दर्शक, स्क्रीन प्ले रायटर म्हणजे काय म्हणू नका. एक मला असं वाटतं, की सर्वगुण संपन्न अशी एक व्यक्ती मराठी इंडस्ट्रीतली जी आहे क्षितिज पटवर्धन, ज्यांच्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे या चित्रपटाबद्दल. आता मी मागेही जसं टीझर रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, की हा चित्रपट ॲक्चुअली पॅरेंटिंगला रिइन्व्हेंट करणारा कदाचित ठरू शकतो. कारण हेलिकॉप्टर इला हा एक चित्रपट मी बॉलिवूडचा बघितला होता आणि सिमिलर त्याच्यामध्ये मला तोच एक पॅटर्न वाटला होता. पण ह्या चित्रपटामध्ये काहीतरी वेगळं थोडा साय-फाय अँगल पण दिलेला आहे. कारण का एक एका प्रोजेक्टवरती काम करतायत कदाचित अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे. एक रोबो काहीतरी बनवताय. त्याला काहीतरी व्हॉईस आई कमांड्सवरती तो कॉफी. चालणारा ठरणार आहे आणि मग त्या प्रोजेक्टसाठी तो काहीतरी खूप मेहनत घेतोय. मग त्याला त्याने व्हॉईस कमांड्स पण दिलेल्या आहेत, ज्या आईच्या आवाजातल्या आहेत कदाचित. आय मीन आय डोंट नो. या सगळ्या गोष्टींचा तर्कवितर्क लावत असतानाच मूळ जी गोष्ट आहे, जी या संपूर्ण चित्रपटाची अजून जास्त मला आकर्षक वाटली, ती म्हणजे शीर्षक. या चित्रपटाचं टायटल.
जेन्युइनली सांगते, मराठी चित्रपटांच्या प्रत्येक रिव्ह्यूमध्ये मी हीच गोष्ट मांडत आले, की आपले टायटल ना थोडेसे सिरियसली घेण्याजोगे ठेवा. आणि या चित्रपटाच्या टायटलचा जर का फॉन्ट तुम्ही पाहिला उत्तरचा, तर आई आणि लेकरूची प्रतिकृती आपल्याला त्या शीर्षकामध्ये पाहायला मिळते. आणि ते खूप सुंदर काय म्हणूया कल्पकरित्या आपल्या क्राफ्टला समोर मांडणाऱ्या व्यक्तीचं इमॅजिनेशन असू शकतं. खूपच काहीतरी एकदम कन्फ्युजिंग करणारं मी बोलले. पण हो, मला असं म्हणायचं होतं, की या चित्रपटाचं शीर्षक ज्याने डिझाइन केलंय त्याचं सुद्धा कौतुक करणं तितकंच महत्वाचं आहे. ट्रेलरचं ओव्हरऑल प्रेझेंटेशन, बीजीएम जे अत्यंत रिफ्रेशिंग जाणवतंय आणि ओव्हरऑल हो आई हे जे गाणं आहे ते सुद्धा कमालरित्या त्यांनी गुंफलंय आणि आपल्या सगळ्यांसमोर ते YouTubeवरती अवेलेबल केलंय. अमेझिंग ट्रॅक आहे हे. कुठे गेले तरी मला तुझ्या विना करमत नाही. हो आई. राधिका भिडेच्या आवाजातलं हे गाणं आहे आणि खूप सुंदर आहे, खूप निरागस आहे. तितकेच त्याचे व्हिज्युअल सुद्धा मला खूप आवडले. एकंदरीत उत्तर या चित्रपटाकडनं जेन्युइनली माझ्या अपेक्षा आहेत. कारण ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी जमून आलेल्या दिसतायत. प्रोडक्शन व्हॅल्यू सुद्धा चांगली वाटते, सिनेमॅटोग्राफी सुद्धा चांगली वाटते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्हरऑल जो एक पेस वाटतोय चित्रपटाचा, तो मला ट्रेलरवरनंच खूप जास्त इम्प्रेसिव्ह वाटलाय. त्यामुळे नक्कीच 12 डिसेंबरला मी एक्साइटेड असेन या चित्रपटासाठी. आता बघा, याच तारखेला कैरी नावाचा चित्रपट सुद्धा रिलीज होतोय आणि बिलीव्ह मी या दोन्ही चित्रपटांची रिव्ह्यू आपण त्याच दिवशी टाकण्याचा प्रयत्न करूया. आता एका दिवशी एकच शो जर का अवेलेबल असेल, तर मात्र कठीण आहे. बाकी बघूया 12 डिसेंबरला नक्की काय होते. तुमचं काय म्हणणं आहे? उत्तर या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.